असा ध्वजारोहणाचा सोहळा पूर्ण होतो आहे. ध्वजावरून संपर्क होता आहे. आपण साईड या ना जरा. एक साईड या ना. बालाजी साईड आहे. एवढं डिस्टर्ब नसतं. हो सर. एक परेड कमांडर, एक सेकंड हँड कमांड, 8 अधिकारी, 320 महोदय संचलन करणाऱ्या सर्वच प्लाटूनचे निरीक्षण या ठिकाणी करणार आहेत. माननीय पत्रकार महोदय, सर्वांना विनंती आहे, आवाहन. असा ध्वजारोहणाचा सोहळा पूर्ण होतो आहे. ध्वजावरून संपर्क होता आहे. आपण साईड या ना जरा. एक साईड या ना. बालाजी साईड आहे. एवढं डिस्टर्ब नसतं. हो सर. एक परेड कमांडर, एक सेकंड हँड कमांड, 8 अधिकारी, 320 महोदय संचलन करणाऱ्या सर्वच प्लाटूनचे निरीक्षण या ठिकाणी करणार आहेत. माननीय पत्रकार महोदय, सर्वांना विनंती आहे, आवाहन. भोगलेल्या व्यक्ती यांच्याशी भेटवून साधण्यासाठी या ठिकाणी जात आहे. शासन परिपत्रकानुसार यावर्षी सर्व शाळांमधून देशभक्तीपर गीतांच्या तालीवर कवायतींचं सादरीकरण झालं आणि त्याचं अल्पशा प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रकटीकरण नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून होतो आहे.
या देशभक्तीपर गीतांच्या तालावर देशभक्तीपर गीतांच्या संगीतावर हे सर्व विविध शाळांतील विद्यार्थी त्यांनी मागील 15 दिवसापासून महिनाभरापासून जी कवायत सादर केलेली आहे त्याचं प्रात्यक्षिक रूपामध्ये आपणा सर्वांच्या समोर सादरीकरण करणार आहेत। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व शिक्षकांनी मागच्या बाजूला उभं राहायचंय। शाळांचे शिक्षक जे असतील ते विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहतील। सर्व उपस्थित मान्यवर महोदयांना विनंती आहे, आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे आणि सुंदर असा हा संगीतावरील कवायतीचा हा प्रकार आपण सर्वांनी पाहायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेघना कावळे मॅडम, तद्वतच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय माधव सलगर साहेब आणि माननीय वंदना फुटाणे मॅडम यांच्या निर्देशानुसार तर सुरुवात या कवायतीचं प्रात्यक्षिक आपणा सर्वांच्या समोर सादर होणार आहे। माननीय मंत्री महोदय या पीठावरून, माननीय सर्व ज्येष्ठ अधिकारी मंडळी या पीठावरून शालेय विद्यार्थ्यांच्या कवायतीचं हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहणार आहेत। म्युझिक चालू करतील। महावंदनीय अधिकार